नमस्कार. बघा, पॉलिटी आर्टिकल्स रटाळ पद्धतीने पाठ करण्याची पद्धत सोडून द्या आणि आता जरा अशा प्रकारे थोडं वेगळे भन्नाट ट्रिक्ससह पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक्स पहा. आता तुम्हाला काही करायचं नाही, फक्त या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF पॉलिटी आर्टिकल्सची विकत घ्यायची आहे. अगदी भन्नाट ट्रिक्स आहेत. त्या कशा ट्रिक्स आहेत ते तुम्हाला इथं थोडासा डेमो दाखवतो. तर बघा, आता कलम 52 काय? तर कलम 52 आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, म्हणजे राष्ट्रपती संबंधीचं कलम आहे. म्हणजे राष्ट्रपती सुरुवात कलम 52 पासून होते. ओके. तर कलम 52 आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये केलेली. तर या ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं? 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हणायचं. कारण का? कारण बघा, 52 ब्राह्मण असं काय होतो? यमक जुळतो. ओके. तर आता इथून पुढे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असा कुठल्याही परीक्षेत प्रश्न आला किंवा तुम्ही मित्र चर्चा करत असाल की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी तरतूद कोणत्या कलमात आहे, तर सरळ सांगायचं तुम्ही त्या चर्चेत जर भाग घेतला तर तुम्ही सरळ सांगायचं की भारतासाठी ब्राह्मण समाजाचा एक राष्ट्रपती असेल. बस. कारण ब्राह्मण या शब्दाचंच त्याचं उत्तर आहे. ब्राह्मण 52. ब्राह्मण म्हणजे काय? 52. ओके. कारण बघा, आकडे कन्फ्यूज करू शकतात. आकडे काय करतात? कन्फ्यूज करतात. नेमकं 52 मध्ये आहे का 53 मध्ये आहे का 54 मध्ये आहे, नेमकं राष्ट्रपती पद कशात आहे, आकडे कन्फ्यूज करतात. मात्र तुम्ही एखादा शब्द घेतला, आता ब्राह्मण शब्द कसा आहे? युनिक आहे, एकमेव आहे का नाही? ब्राह्मण हा शब्द जगात एकमेव आहे का नाही? त्यामुळे शब्द आकड्यापेक्षा शब्द हा कन्फ्यूज होत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर कलम 57 बघा. कलम 57 काय? राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. ओके. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा. याची ट्रिक्स अशी आहे की ह्या 57 मध्ये शेवटी 7 आहे ना, ह्या 7 वरून आपल्याला ट्रिक्स घ्यायची. तर काय लक्षात ठेवायचं बघा, 7 फॉर भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म एकच पती पाहिजे. ज्यावेळेस त्या अशा वड्याला 7 फेऱ्या मारतात का, मुलींनी खास करून लक्ष द्या, भारतीय स्त्रिया ज्यावेळेस वडाला 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस काय म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे. मग तो त्यांना मारणारा असो, त्यांना तो बेवडा असो, दारू पिऊन येणारा असो, पत्ते खेळणारा असो, कसाही असला तरी त्या काय म्हणतात, दरवर्षी वडाला फेरा मारताना काय म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे, म्हणजे पाहिजे असं ते म्हणतात. ओके. तर असं लक्षात ठेवा. त्यावरून 7 जन्म तोच पती पाहिजे, म्हणजे परत तोच पती पाहिजे. मग भारतासाठी परत राष्ट्रपती एकच निवडणूक लढू शकतो कलम 57 नुसार. अशी ती ट्रिक्स लक्षात ठेवू शकता तुम्ही. बघा, अशा ट्रिक्स संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची पेड PDF घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा. तसेच तुम्हाला आणखीही इतर विषयाचे ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर याच नावाने MP शॉर्ट ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.